वरळी मतदारसंघामध्ये आज दोन्ही शिवसेनेचे नेते आमने-सामने येणार आहेत. नारळ फोडाफोडीच्या कार्यक्रमादरम्यान हे दोन्ही नेते आमने-सामने येणार असल्याची चर्चा आहे. मात्र राजकीय नारळ नेमका कुणाचा फुटणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत विनायक राऊत साहेब, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम, एकनाथ शिंदे त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. सचिन अहिर तर आहेच, त्यानंतर श्रीकांत शिंदे येत आहेत. वरळी मतदारसंघावरती लक्ष केंद्रित होतं. नारळ फोडाफोडीचा कार्यक्रम कोण बाजी मारेल? वरळी मतदारसंघ हा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांचाच आहे की कोणी जरी किती जणांनी येऊन जर नारळ फोडण्याचा प्रयत्न केला तर अखेरीस विजयाचा नारळ हा आदित्यजी ठाकरेच फोडणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. नक्कीच. पण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर पण त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आहेत, ॲक्टिव्ह मोडमध्ये बरेचसे कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे भविष्यात ते निवडणूक लढवतील तिथून, अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. यापूर्वीच्या झालेल्या सुद्धा निवडणुकीमध्ये ते ज्यावेळेला लढले होते त्यावेळेला किमान 20,000च्या मतांच्या फरकाने तिथल्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता. आत्तासुद्धा त्यांनी आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशा पद्धतीने जरी गद्दार गटाकडून जरी उमेदवारी घेतली तर त्यांना पराभव हा स्वीकारावाच लागणार आहे. नक्कीच. एम सी एला छत्रपती शिवाजी महाराज पार्कचं जे नियोजन आहे ते दिलं जावं, अशा आशयाचं पत्र मिलिंद नार्वेकर यांनी लिहिलं आहे. पण या पत्रानंतर आदित्य ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे आणि त्यासोबतच तिथले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी पण विरोध केला आहे. नेमकी भूमिका कुणाची योग्य वाटते तुम्हाला आणि काय नेमकं घडतंय बिघडतंय? नाही, या विषयाच्या अनुषंगाने मला पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे पूर्ण अभ्यासाअंतीच मी बोलेन त्यावर. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काल मुंबईतील कोरा केंद्र या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि अखिल चित्रे यांनी सुद्धा ट्विट केलेला आहे. एक व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ट्विट केलेला आहे आणि बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. उत्तर भारतीय महिलांना त्या ठिकाणी नाचवलं गेलं असं पण त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहताय? अत्यंत नीच वृत्तीचं राजकारण सध्या मिंदे गटाने चालू केलेलं आहे. एक चांगलं आहे की परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे हे जे सक्तीचं केलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुकच करावं लागेल. परंतु इतर मात्र काल कोरा केंद्रामध्ये मात्र या परप्रांतीयांच्या मताच्या लाचारीसाठी त्यांना त्यांचा कार्यक्रम आयोजित करणं, भोजपुरी नृत्यांगना आणणं, त्यांचा कार्यक्रम सादर करणं आणि कुठेतरी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न जो केला गेला तो अत्यंत निंदनीय आहे. नक्कीच. आपण पाहतोय की या ठिकाणी भास्कर जाधव यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल, अशा आशयाचं जे वक्तव्य आहे ते या ठिकाणी सुभाष देसाई यांनी केलं होतं. त्यावरती आदित्य ठाकरे यांनी पण आपली प्रतिक्रिया दिली की ते जर आमच्याच पक्षातून असेल तर अधिक आनंद होईल. याच्या विधानाची बरीच चर्चा आहे. म्हणजे दुसऱ्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न पण याला धरून विचारला जातो. नाही, भास्कर जाधव वगैरे दुसऱ्या वाटेवर वगैरे काही नाही आहे. एक जबरदस्त कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व म्हणून भास्कर जाधव यांच्याकडे आपण पाहतो. त्यामुळे त्यांच्यासारख्यांची या महाराष्ट्राला गरज आहे. झिरवाळांचं जे विधान आहे ते सध्या चर्चेमध्ये. झिरवाळ म्हणतायत की जर आंदोलन करायचं तर आंदोलन करा. मीही आंदोलनं केली, पण चोरून लपून मी काहीतरी खायचो, कुणाला काही कळायचं नाही. त्यामुळे तुम्ही पण आंदोलन करत असाल तर आरोग्याची काळजी घ्या, अशा आशयाचं त्यांचं एक मिश्किल भाष्य आहे. बरीच चर्चा आहे त्यांच्या या विधानाची. ते झिरवळांचंच विधान आहे. ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या नेहमीच्याच अशा पद्धतीच्या मिश्किल टिप्पणी त्यांनी केलेली असेल. परंतु एक चांगला मंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राला आपलं योगदान दिलेलं आहे. अनिकेत तटकरे यांच्या विजयासाठी पाय धरले, अशा आशयाचं जे वक्तव्य आहे ते सुद्धा आता समोर येतंय. कसं पाहता? असेल कदाचित, काय सांगता येत नाही. काय सध्याचे या भारतीय जनता पक्ष आणि त्या भारतीय भाजपावर अवलंबून असलेले सगळे पक्ष जे आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचे नाही कोणाचे पाय धरतीलच आणि लाचारी पत्करणे हे त्यांचा मूळतः स्वभावच झालेला आहे. जयंत पाटील म्हणतायत की काळानुसार परिस्थिती बदलत जाते, पण निष्ठा असणं गरजेचं आहे. त्यांचं हे विधान किती महत्त्वाचं आहे? निष्ठाच अत्यंत महत्त्वाची आहे. का सध्या जो घोडेबाजार चाललेला आहे, खरेदी विक्रीचे व्यवहार चाललेले आहेत राजकीय कार्यकर्त्यांचे, त्याच्यामध्ये निष्ठा कमी झाली आणि निष्ठेची जागा विष्ठेने घेतली आणि म्हणून निष्ठा ही अत्यंत महत्त्वाची आहे. विखेंनी ओबीसीचं जे आरक्षण आहे ते खाल्लं आहे, जात प्रमाणपत्र विकून खाल्लं आहे, अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो लक्ष्मण हाके आता करताना दिसत आहेत. ओबीसी कुठेतरी आक्रमक होत आहेत. एकीकडे मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहेत, अशी भूमिका जरांगे पाटील मांडतायत. दुसरीकडे आता ओबीसी समाज पण आक्रमक होतोय. दोन्ही समाज सरकारला घेण्याचा प्रयत्न करतात असं दिसतंय. बघा, मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल, त्या समाजाचा जो हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे.
एकमेकाचा हक्क हिरावून दुसरा कोणाला देणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे मराठा समाजाचा हक्क मिळाला पाहिजे. ओबीसीला सुद्धा त्यांचा मिळणारा हक्क कोणी हिरावून घेऊ नये या मताचे आम्ही आहोत. नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे विनायक राऊत यांनी. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.